नमस्कार. मी विशाल लाहोटी. मी एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. आनंदम सायकोलॉजी टॉक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून मी अशा काही मराठी कथा तुमच्यासमोर घेऊन येत असतो ज्यामधून तुम्हाला एखादा मानसशास्त्रीय बोध मिळेल. तसं बघितलं तर प्रत्येक कथा किंवा आपल्या आजूबाजूला घडलेली प्रत्येक घटना आपल्याला एखादी सायकोलॉजिकल इन्साईट नक्की देऊन जाते. या कथा मी तुमच्यासमोर वाचल्यानंतर, या प्रत्येक कथानंतर मी तुम्हाला दिलेली एखादी सायकोलॉजिकल इन्साईट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच उपयोगी पडेल. मागच्या काही कथा वाचल्यानंतर मला मेसेजेस आले, मला कॉलसुद्धा आले आणि मला खूप छान वाटलं की आपण जो प्रयत्न करतोय त्याचा कोणाला तरी फायदा होतोय. असेच तुमचे कॉल आणि मेसेजेस आमचा उत्साह दुणावत असतात. आज सुद्धा मी एक नवीन कथा तुमच्यासाठी घेऊन येतोय. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि ही कथा पूर्ण झाल्यानंतर मी जे सायकोलॉजिकल इन्साईट तुम्हाला देणार आहे ते तुम्हाला पटतायत का, तुमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे हे तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आपण आता जास्त वेळ न घालवता ही कथा तुमच्यासमोर सादर करू. कथेचं नाव आहे सुख आणि समृद्धी. ही कथा आहे एका अनिकेत नावाच्या मध्यमवयीन तरुणाची. अनिकेत IT कंपनीमध्ये एका मोठ्या हुद्द्यावर काम करत होता. मुंबईतील उच्चभ्रू वस्तीतील एका अपार्टमेंटमध्ये 40व्या मजल्यावर त्याचा आलिशान घर होतं. खूप दिवसांनी आज सकाळी तो थोडा निवांत उठला होता. रात्री उशिरापर्यंत जागून त्याने एका प्रोजेक्टवर काम केलं होतं. त्यामुळं ऑफिसला थोडं लेट जाण्याची मुभा त्याला मिळाली होती. त्याने हातात कॉफी घेतली आणि टेरेसवर समोर गजबजलेल्या शहरावर नजर टाकली. ट्रॅफिक जामने भरलेले रस्ते, उंचच उंच इमारती आणि धावणारे लोक, हे सर्व चित्र अनिकेतला त्याच्या मनाचं प्रतिबिंब वाटत होतं. त्याच्या मनात सुद्धा हजारो ईमेल्स, EMI, डेडलाईन्स आणि कोट्यावधी रुपयांच्या प्रोजेक्टचा गलबला अविरत सुरू होता. अनिकेत या विचारात गुंतलेला असतानाच त्याच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन पॉपअप झाले. त्याने शहरावरील त्याची नजर न हटवताच मोबाईल हातात घेतला. थोडा अनिच्छेनेच त्याने मोबाईलवर नजर टाकली, परंतु नोटिफिकेशन बघून क्षणार्धात त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्मितहास्य आलं. कारण ते नोटिफिकेशन होतं त्याच्या बालमित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपचे. त्याने ग्रुप ओपन केला आणि त्यावर मित्रांचे गेट टुगेदरचे प्लॅनिंग सुरू होतं हे त्याने बघितलं. तो सुद्धा या चर्चेत सहभागी झाला. शेवटी गेट टुगेदरची तारीख ठरली आणि ते आपल्या शाळेतच करायचं निश्चित झालं. अनिकेतने ठरवलं की काहीही करून हे गेट टुगेदर चुकवायचं नाही. आपल्या बालपणात परतण्याची ही संधी त्याला कुठल्याही परिस्थितीत गमवायची नव्हती. ठरल्याप्रमाणे गेट टुगेदरचा दिवस उजाडला. अनिकेत शाळेच्या बाहेर पोहोचला होता. आपली लक्झरी XUV त्याने शाळेच्या आवारात पार्क केली आणि हळूहळू गेटमधून आत प्रवेश करायला सुरुवात केली. क्षणार्धात EMI, बँक बॅलन्स, ईमेल्स, डेडलाईन्स या सर्वांचा ताण कुठेतरी विरून गेल्यासारखं त्याला वाटलं. आजूबाजूला धावणारं मुलं, वर्गातून येणारा आवाज त्याला आपलासा वाटत होता. अनिकेत मनाने पुन्हा लहान झाला होता. त्याला समोरच त्याचे बालपणीचे मित्र दिसले. धावतच जाऊन त्याने त्याच्या मित्रांना मिठी मारली. एक वेगळीच ऊर्जा तिथं निर्माण झालेली होती. सर्व मित्र त्यांच्या बालपणीच्या वर्गात जमले. आपापल्या बाकांवर बसून त्यावर कोरलेली नावे कुठे सापडतात का याचा ती शोध घेत होती. बालपणीच्या असंख्य आठवणी सुप्तावस्थेतून जाग्या झाल्या होत्या. एकमेकांची चेष्टा मस्करी करत सर्वच जण त्यांच्या बालपणामध्ये रमून गेले होते. तेवढ्यात वर्गात सर्वांचे आवडते मिश्रा सरांचे आगमन झालं. सरांना बघून सर्वजण खुश झाले. सरांबरोबर गप्पा मारण्यात वेळ कसा निघून गेला हे कळालंच नाही. मिश्रा सरांना मुलांची प्रगती बघून त्यांचा अभिमान वाटत होता. सरांनी हसत परंतु काहीशा गंभीर स्वरात मुलांना प्रश्न विचारला. मुलांनो, तुमचा जीवन प्रवास ऐकला, प्रगती ऐकली. तुम्ही प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात उत्तम कामगिरी करतात. मला याचा मनापासून आनंद आहे. मला एक सांगा, तुम्हाला ज्या गोष्टी मिळवायच्या होत्या त्या मिळाल्यावर तुम्हाला जे व्हायचं होतं ते तुम्ही झाला आहात का? आता कसं वाटतंय तुम्हाला तुमचं आयुष्य? या प्रश्नाने वर्गात काहीशी शांतता पसरली. अनिकेत
थोडा गोंधळून पण हळूच, सर, आज आम्ही खूप समृद्ध झालो आहोत. चांगल्या गललट्ट पगाराची नोकरी माझ्याजवळ आहे. चांगली पोझिशन आहे. लहानपणापासून वाटायचं की सुख आणि समृद्धी एकमेकांना पूरक आहेत. आपण समृद्ध झालो की आपोआपच सुखी होऊ. आज आम्ही समृद्ध आहोत, पण सुखी आहोत की नाही हा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर आहे. समृद्धी टिकवण्यासाठी अविरत झटावं लागतं. सुख अनुभवायला शांतता हवी. आयुष्यात काय सुरू आहे समजतच नाही. तेवढ्यात अनिकेतचा आणखी एक बालमित्र म्हणाला, हो सर, बरोबर. तेव्हा फक्त अभ्यासाचं टार्गेट होतं. आज कळतंय आयुष्य एक न संपणारी लढाई आहे. तेव्हा वेळ होता, आज त्या वेळेऐवजी पैसा आहे. गप्पांना बराच वेळ झाला होता. शाळा कधीच सुटली होती. मिश्रा सरांनी सगळ्यांना कॉफी पिऊ असं सांगितलं. काही मुली किचनमध्ये कॉफी बनवायला गेल्या आणि सर स्वतः कपाटातून कप्स आणायला गेले. सरांनी विविध प्रकारचे कप्स टेबलवर आणून ठेवले. मुलींनी कॉफी भरलेली किटली त्या कप शेजारी ठेवली. सर्वांनी एक एक कप उचलला, त्यामध्ये कॉफी घेतली आणि पुन्हा आपली जागा धरली. मिश्रा सर बोलू लागले, मुलांनो, तुम्ही कॉफी घेत असताना मी एक गोष्ट ऑब्झर्व केली. तुमच्या तरी ते लक्षात आलंय का बघू. तुमच्या कॉफी कप्सकडे बघा एकदा. मी जे कॉफी कप्स टेबलवर ठेवले होते ते एकसारखे नव्हते. त्यातील काही कप अतिशय आकर्षक होते, काही तर स्टायलिश होते, काही जुने, थोडेसे टवके उडालेले असे होतं. परंतु तुम्ही जेव्हा कप घेतले त्यावेळेला अवेलेबल ऑप्शन्स मधून जे बेस्ट आहेत तेच तुम्ही उचललं. आपल्या नंतर येणाऱ्या आपल्याच मित्राला एखादा जुना कप मिळेल असा विचार तुमच्या मनामध्ये का आला नाही? सरांनी एक छोटासा पॉज घेतला आणि म्हणाले, कॉफी महत्वाची होती की कप? तुम्ही कोणता कप सिलेक्ट करणार आहात त्यावरून तुमच्या कॉफीची चव बदलणार होती का? ही कॉफी तुमचं आयुष्य रिप्रेझेंट करते आणि तुमचा जॉब, बिझनेस, पैसा, महागड्या वस्तू, पोझिशन्स, मोठे घर, या सर्व गोष्टी म्हणजे हे कप्स आहेत. तुम्ही हे सर्व कप्स अधिक सुंदर बनवण्याच्या नादामध्ये त्यातील कॉफीचा म्हणजेच आयुष्याचा अनुभव घ्यायचाच विसरून जाता. आनंदी राहायचे असेल तर प्रत्येक बेस्ट वस्तू माझ्याकडेच हवी हा अट्टाहास नसावा. माझ्याकडे असलेल्या प्रत्येक वस्तूला मला बेस्ट कसे बनवता येईल याचं कौशल्य विकसित करायला हवे. पैसा कितीही कमवा, परंतु जीवन साधपणाने जगा. आयुष्य आत्ताच्या या क्षणात आहे. प्रत्येक क्षण अनुभवा, त्याचा आनंद घ्या. अनिकेतला आणि त्याच्या मित्रांना सरांचं हे म्हणणं ऐकून जाणवलं की त्यांचा ताण कप मिळवण्याच्या शर्यतीतून आलेला आहे. त्याने कॉफीचा घोट घेतला. आता ती कॉफी त्याला अर्थपूर्ण चव देत होती. ही कथा आपल्याला दोन मानसशास्त्रीय संकल्पना स्पष्ट करते. त्यातील पहिली हेडॉनिक ट्रेडमिल, त्याला मराठीमध्ये म्हणतात सुखवादी धावपळ. ही संकल्पना माणसाच्या अशा प्रवृत्तीला स्पष्ट करते जिथे व्यक्ती भौतिक सुख मिळवण्यासाठी सतत धावत राहतो, परंतु त्याचा आनंद मात्र एकाच पातळीवर राहतो किंवा हळूहळू कमी होत जातो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण एखादी नवी गोष्ट विकत घेतो तेव्हा तिचा आनंद फक्त काही काळच राहतो. काही दिवसातच ती वस्तू साधी वाटू लागते आणि आपल्याला मिळणारा आनंद कमी होऊन जातो. सध्या मार्केटमध्ये आपल्याला या टेंडन्सीचा फायदा उचललेला दिसतो. कोणताही नवीन मोबाईल तुम्ही विकत घेतला की तुम्हाला छान वाटायला लागतं आणि कंपनी काहीच दिवसामध्ये त्या मोबाईलमध्ये अतिशय थोडंसं काहीतरी चेंज करून पुन्हा एखादा नवीन मोबाईल लॉन्च करते. जसा नवीन व्हर्जन लॉन्च झाला तसं तुम्हाला हा जो तुमच्या हातातला मोबाईल आहे त्यातून मिळणारा आनंद हळूहळू कमी व्हायला लागतो. माझ्याकडं बेस्ट वस्तू नाही आहे हे तुम्हाला जाणवायला सुरुवात होतं आणि हळूहळू तुम्ही त्या मोबाईलमधला इंटरेस्ट गमावता. बाहेरून वस्तू गोळा करून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे पाण्याच्या बादलीत छिद्र असताना त्यामध्ये पाणी भरत राहणं. दुसरी सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे ती म्हणजे कंपॅरिझन ट्रॅप आणि स्टेटस एन्झायटी. ही खूप महत्त्वाची संकल्पना आहे. ही संकल्पना दाखवते की आपण वस्तूंचा आनंद घेण्यापेक्षा ती इतरांना दाखवण्यासाठी किंवा त्यांच्यापेक्षा
आपले स्थान तुलनेने श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी करतो. फॉर एक्झाम्पल, या कथेमध्ये जेव्हा विद्यार्थी चांगला कप निवडतात त्यावेळेस त्यांचा उद्देश कॉफीची चव वाढवणे हा नव्हता, तर इतरांपेक्षा आपले स्थान चांगले आहे हे सिद्ध करणे होता. हे त्यांनी जाणून बुजून केलं नसेल, पण अनकॉन्शियसली त्यांच्या माइंडमध्ये हेच चालू होतं. जेव्हा व्यक्तीचे संपूर्ण लक्ष इतरांपेक्षा पुढे जाण्यात गुंततं तेव्हा ती क्षणातील आनंद घेण्याचं पूर्णपणे विसरते. या सततच्या तुलनेमुळं समाधान मात्र शून्य होत असतं. आपल्याला मिळालेले यश हे इतरांना दाखवण्यासाठी नाही, तर आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने जगता यावे यासाठी वापरता यायला हवे. ही कथा तुम्हाला आवडली आणि त्याचं मानसशास्त्रीय विश्लेषण जर तुम्हाला पटलं तर कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. तुमच्या मित्रपरिवाराला ही कथा नक्की शेअर करा आणि आनंदमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.